नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, आज काय आहे? काय ग? आज कोणचा वार आहे? सणवार. सणवार त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? पिया काय म्हणतात ग? सॅटरडे. हा हा सॅटरडे आहे आज, सॅटरडे. तर माझ चाललेलं आहे साड्यांना फॉल करायचं. आज सगळी जिकडची तिकडं कामात गुंतवून दिले ते बघा. मी आता काय करत निघ नाही तो का तिकडं चाललंय डांका आहे का? पाऊस चालू झालाय, पाऊस. तरी चांगल्या 7-8-9 साड्या पिको केल्या, फॉल केल्या 2-3. आता ही शेवटची चालली आहे. परत अजून पिको आणि फॉल करायचा. पियाचा घेतलाय अभ्यासाचा टेबल मी आहे. म्हणजे जरा कसं की वाकावं लागत नाही लय. पाटान जरा दुखण्यापासून संरक्षण होत. आणि पोरगी पिया जा सुट्टी, पिया करते स्वयंपाक. तिकडे दाजी जातात 12-1 वाजता कामाला. दाजी दिलंय तिकडे मशीनीवर जुडवून, डांका मशीन. सगळी जिकडची तिकडं. 2 पुरी गेले शाळेत. सगळी रांकेला लावली जिकडची तिकडे. उठल्यापासून चालू आहे माझं काम शिलायचं. जम्पर शिवलं तुम्हाला सांगते, पिको केलं, साड्यांना फॉल केलं. ही आता हात झालं 2. गिरायक भरपूर असतात. प्रत्येकाचं काम करायचं म्हणल्यावर जरा त्रास होतो. आता बाकीचं करतात घरातली, म्हणजे पुरी. तुमचं दाजी असल्यावर डांका मशनीकडे गिरणीकडे थांबतात. दाजी नसल्यावर मग गिरणीकडे बी बघावं लागतं ना मला. परत ही मशनी सांभाळावं लागतं, त्या डांका मशीन ती. झाला थोडा राहिला या फॉल. काय एवढा राहिला, एवढा. जम्पर कापून ठेवल्यात 15-20 जम्पर कापून ठेवल्यात. या अस्तरावालाच आहे ते सगळं. थोडा राहिला पण दाखवते तुम्हाला.
मागच्या साईडने दाखवते. हो. एवढा बसवून घेते म्हणजे जम्पर शिवायला मोकळं करत. कंबर लागलेले तू काय भाऊ बहिणीनो. झाला बघा फोन. घडी करून ठेवते. चला झाला फॉल. फॉल झालं साड्यांचं. इकडं चाललाय स्वयंपाक. मटकी आणली. कोंब आणलं होतं की मटकीला. मटकी कसली भारी कोंब आणल्या तर मटकीला भाव बहिणीने. हो का जाऊते तुम्हाला. लय मोठी मटकी मी कोंबाला ठेवली होती. हो का
मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला, आहे का? उसळ कर मटकीची. हा हो का? कसं काय आल्यात कोंब? पियाने केलाय, पियाचा चाललाय स्वयंपाक आता. हो का? बटाट्याचं कालवण केलंय. दाजीचं चाललंय मसाला कुटायचं. येऊ दाजी कुंड चक्कर टाकून. मसाला मसाला कुटायचं काम चाललंय. मसाला डडडंग डिंचांग, डडडंग डिंचांग. झाला का बारीक? लय वेळ घेतला. थोडी ओली होती त्यामुळे जास्त कुठून त्याला कळायची नाही म्हणलं. त्याला आधी जास्त वापरलं. वापरायचं म्हणजे मसाला बारीक होतो चांगला. तेल मिरचीला वापरलं ना, नंतर मिरची कुठून झाली ना, मसाला मिरची, मग खोबरं ही टाकल्यावर मग होतं ना तेलकट. पण असं पहिल्या स्टार्टला जर तेलकट झालं ना, मग असं चाळत नाही चाळणीने. आणि ही राहतो नाही. खोबऱ्यानं ती हावरीची टाकाय आणली ना तुम्ही, मग त्यानेच कितीतरी तेलकट होईल. मग काय तर मऊ झाला ना एकदा मसाला की मग ती मिक्स केलं ना खोबरं ही मग लगेच ती तेलकट होतो. आता आपला मसाल्याचा व्यवसाय आहे भाऊ बहिणीनं, त्याच्यामुळे आपल्याला जरा मसाल्यातली जरा बरीच माहिती झालेली आहे. कशाने काय होतं, कशाने काय नाही. चला जम्पर शिवायचं काम करायचं चालू. ही काय सकाळी शिवलाय मी. ह्याला फिटिंग राहिली करायची बघा. दाखवते की पानगळा, पानगळ्याचा हे ब्लाऊज. ह्यो खिडकीतनं भारी हवा लागते इथं. दिसला काय? ह्याला फिटिंग करायची, अजून नाड्या बसवायच्या, अजून ब्लाऊज कापायच्यात. बरंच कापून ठेवल्या तरी. चला मग भाऊ बहिणीनो, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय सगळ्यांना.